साई हा आईला एकुलता एक मुलगा असल्यामुळे त्याचा आईमध्ये खूप जीव होता. एक दिवस त्याच्या बायकोने असे सांगितले की आई घर सोडून निघून गेली आहे. त्यामुळे साई त्याच्या आईला एक आठवड्यापासून शोधत होता. आज तो निराश होऊन रस्त्याच्या बाजूला असलेल्या एका बेंचवर जाऊन बसला. इकडे तिकडे पाहत मनात म्हणाला, आई कुठे आहेस तू? किती शोधू मी तुला? देवा माझ्या आईला सुखरूप ठेव. तेवढ्यात तिथे गरीब स्त्री आली आणि त्याला म्हणाली, दादा थोडे पैसे द्या, माझा मुलगा कालपासून उपाशी आहे. तुमचे खूप उपकार होतील. तेवढ्यात साईने जवळच असलेल्या दुकानातून काही बिस्किट पुडे, केक आणि एक पाण्याची बाटली त्या बाईला घेऊन दिली. तेव्हा ती आई आपल्या त्या लहान लेकराला खूप प्रेमाने तिथेच बसून स्वतःच्या हाताने भरू लागली. ते पाहून साईच्या डोळ्यामध्ये अश्रू आले. तो विचार करायला लागला, लहान असताना आई मला आणि स्वप्नाली ताईला असे जेवण भरवायची. जोपर्यंत मी घरी जात नव्हतो तोपर्यंत ती एकटी कधी जेवली नाही. किती उशीर झाला तरी माझी वाट पाहत बसायची. असा विचार करत असताना त्याचे डोळे पाण्याने भरले. तो डोळे पुसत होता. तेवढ्यात तिथे एक म्हातारी बाई बाजूच्या बेंचवर बसलेल्या माणसाला म्हणाली, बाळा काही खाण्यासाठी घेऊन दे, खूप भूक लागली आहे. साईने तो आवाज ऐकला आणि त्याने पटकन त्याची मान वळवली. तेव्हा त्या बाईला पाहून त्याच्या पायाखालची जमीनच सरकली, कारण तीच त्याची आई सुरेखाताई होती. गळ्यामध्ये झोळी, फाटलेली साडी आणि अनवाणी पायाने ती बिचारी त्या माणसाकडे भीक मागत होती. साई पटकन आईकडे गेला आणि काही न बोलता त्याने आईला मिठी मारली आणि एखाद्या लहान मुलाप्रमाणे आईच्या गळ्यात पडून रडू लागला. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. तो रडत आईला म्हणाला, आई कुठे गेली होतीस तू? मी तुला किती शोधले, तुला शोधून दमलो, पण तू मला भेटली नाहीस. आज भेटलीस ती या अवस्थेत. अशी कशी अवस्था झाली तुझी? तेव्हा सुरेखाताई काही बोलल्या नाहीत. काही फक्त आपल्या मुलाच्या गळ्यात पडून रडत होत्या. साई म्हणाला, आई चल तू घरी चल. अगं तू घरी नाहीस तर आपण त्यांच्याकडून हाल होत आहे. घराचे नाव ऐकताच सुरेखाताई थरथर कापायला लागल्या आणि त्यांनी त्यांचे पाऊल मागे घेतले. त्या म्हणाल्या, नाही मी आता त्या घरामध्ये येणार नाही. साई तुला ठाऊक नाही, तू नसताना तिथे माझ्यासोबत काय काय झाले आहे. आपल्या आईचे थरथरणारे हात साईने त्याच्या हातात घेतले आणि म्हणाला, आई माझ्यावर विश्वास ठेव, आता कोणी तुझ्यासोबत वाईट वागणार नाही. आई तू मला जे संस्कार दिले आहेत त्यावर तुझा विश्वास नाही का? आणि हे बघ, जर तू आता घरी आली नाहीस तर मीही तुला सोडून घरी जाणार नाही. तेव्हा नाईलाजाने सुरेखाताई मुलासोबत घरी जावे लागले. आजीला घरी परत आलेले पाहून दोन्ही नातवंडांनी आजीला कडकडून मिठी मारली. तेव्हा सुरेखाताई नातवंडांची पापी घेऊन रडायला लागल्या. त्यांनी आईसाठी आंघोळीचं पाणी काढले. सुरेखाताई यांनी आंघोळ केली आणि त्या आपल्या नातवंडांसोबत खेळायला लागल्या. आईला मुलांसोबत खेळताना पाहून साई पटकन स्वयंपाक खोलीत गेला आणि त्यांनी आईसाठी तिच्या आवडीचा शिरा बनवला. तेव्हा निलिमा आपल्या आईसोबत किट्टी पार्टीहून घरी आली. तिने सासूला सोफ्यावर बसून मुलांसोबत खेळताना पाहिले. तिच्या रागाचा पारा चढला. मोठी जोरात ओरडली, तुझी हिंमत कशी झाली या घरामध्ये पुन्हा येण्याची? मी सांगितले होते ना की फक्त पैसे पाठवत जा, इथे येण्याची काही गरज नाही म्हणून. मग का आलीस इथे? अगं मी खूप मुश्किलीने माझ्या मुलांना सांभाळले होते आणि हे काय तू चक्क माझ्या महागड्या सोफ्यावर बसलीस. तुला ठाऊक आहे का हा सोफा माझ्या बाबांनी लंडनवरून मागवला होता. हे बघ, तुझा मुलगा तुला शोधत येण्याआधी तू इथून निघून जा. निलिमाने असे बोलता बोलता सुरेखाताईंना जोरात धक्का दिला. तेव्हा साईने आपल्या आईला पाठीमागून येऊन सांभाळले आणि म्हणाला, आई तू ठीक तर आहेस ना? त्याने आईला बाजूच्या खुर्चीवर बसवली आणि निलिमाच्या कानाखाली एक लावून दिली. तो म्हणाला, तुझी हिंमत कशी झाली माझ्या आईबरोबर असे वागण्याची? साईला अचानक तिथे आलेले पाहून दोघी मायलेकी आवाज राहिल्या. निलिमा म्हणाली, तुम्ही कधी आलात? तुम्ही तर परदेशी गेला होतात ना? तेव्हा साईने पुन्हा एकदा निलिमाच्या कानाखाली ठेवून दिली. तो म्हणाला, गेली 3 महिने माझी आई
बेपत्ता होती, तरी मी परदेशात जाईन असे तुला वाटलेच कसे? तो फक्त एक बहाणा होता. मी तर माझ्या आईला शोधत होतो. तो पुढे म्हणाला, तुझी हिंमत कशी झाली की तू माझ्या आईला कामवाली म्हणून तुझ्या मैत्रिणीच्या घरी पाठवले? ते तर चांगले झाले. मिस्टर जोशींनी मला फोन करून सर्व काही सांगितले. नाहीतर तेवढ्यात निलिमाची आई म्हणाली, नाही जावई बापू, असे काही नाही. अहो, विहीनबाई म्हणाल्या होत्या की सासूचे बोलणे मध्येच थांबवत साई म्हणाला, खबरदार सासूबाई, आमच्या कौटुंबिक गोष्टींमध्ये तुम्हाला बोलण्याचा काहीही अधिकार नाही. समजले का? हिने हद्द पार केली आहे. अशी सून देवाने कोणालाही देऊ नये. तू चुकून बाईच्या जन्माला आलीस. अगो, देव तर स्त्रियांच्या हृदयात माया, प्रेम, आपुलकी भरभरून देतो. मग ती माया आपल्या मुलांसाठी असू देत किंवा मग कोणत्याही आईसाठी. पण तू तर माझ्या आईला तुझ्या मैत्रिणीच्या घरी कामवाली म्हणून पाठवले, आणि तेही पैशांसाठी. मला तर लाज वाटते माझी बायको म्हणून घेताना. निलिमा म्हणाली, अरे मग जरा काम केले म्हणून काय झालं लगेच झाले? या म्हातारीचे हातपाय काही मोडले का? हिला कामाला लावून मी तर तुमचीच मदत करत होते. तुम्ही तर दर महिन्याला माझ्या हातामध्ये 20-25 हजार रुपये ठेवता आणि सांगता की घर खर्च चालव. एवढ्या पैशात घर चालते का? अहो, जर ही म्हातारी आपल्यासाठी थोडेसे काम करून काही पैसे कमवायला लागली तर यामध्ये काय अडचण आहे? तसेही दिवसभर घरात फक्त पडून असते. निलिमा सासूला डोळे वटारून म्हणाली, काय सासूबाई, तुम्हाला काही अडचण आहे का? मी बरोबर बोलत आहे ना? सांगा मग तुम्ही तुमच्या मुलाला. पण सुरेखाताई रडत होत्या, त्या काही बोलल्या नाहीत. तेव्हा निलिमा सासूचा हात पकडून मोठ्या आवाजात म्हणाली, सासूबाई, तुम्ही बोलत का नाहीत? तेव्हा साईने आपल्या बायकोच्या आणखी 2-3 कानाशिला ठेवून दिल्या, ज्यामुळे निलिमा दूर जाऊन पडली. साई म्हणाला, तुझी हिंमत होतेच कशी, जे तू माझ्यासमोरच माझ्या आईचा अपमान करत आहेस? हे तुम्ही काय करता? साई म्हणाला, तुम्ही दोघी कान उघडे ठेवून नीट ऐका. माझ्या आईने मला खूप कष्टाने शिकवले, माझे पालनपोषण केले आहे. त्यामुळे मला इतर मुलांसारखा समजू नका, जो बायकोचे ऐकून आपल्या आईला दूर करेल. हे बघा सासूबाई, तुम्ही तुमचे आणि तुमच्या मुलीचे सामान उचला आणि निघा इथून. साईने असे बोलताच दोघी मायलेकींच्या पायाखालची जमीनच सरकली. त्या विचार करत होते की आता काय होईल, हा खरंच आम्हाला घराबाहेर काढतो की काय? तेव्हा सुरेखाताई जमिनीवर पटकन बसल्या. त्यांना त्यांच्या अंगातून प्राण गेल्यासारखे वाटत होते. त्या रडायला लागल्या आणि म्हणाल्या, जाऊ देत बाळा, तू तुझा संसार माझ्यामुळे मोडू नकोस. आईची अवस्था पाहून साई आईला घेऊन त्याच्या खोलीत गेला आणि आईच्या अश्रू पुसत म्हणाला, आई, मी आहे ना, तू काळजी का करतेस? तुला माझा संसार मोडेल याची भीती वाटते, पण मला आता मी एक घरात नसताना निलिमा तुझ्यासोबत कशी वागेल याची भीती वाटत आहे. म्हणूनच आता मला ती या घरात नको आहे. आई, आधी तू मला सांग की निलिमाने तुझ्यासोबत काय केले आहे? माझ्या ऑफिसमधल्या लोकांच्या घरी तू कामवालीचे काम करत होतीस. आई, अगं, ते लोक माझ्याबद्दल काय विचार करत असतील? आई, तुझा खूप मोठा अपमान झाला. कोणी तुझा अपमान झालेला मला अजिबात सहन होत नाही. आई, तू मला फक्त एकदाच तुझ्याबरोबर काय झाले ते सांग, मग मी या सर्वांचे काय हाल करतो. तेव्हा सुरेखाताईंनी साईकडे पाहिले आणि म्हणाल्या, सुनबाईची एक मैत्रीण निशा, तिने मला खूप असे म्हणताना त्या रडायला लागल्या. साईने आईला प्यायला पाणी दिले तेव्हा त्या पुढे सांगू लागल्या, सुनबाईची मैत्रीण निशाच्या घरी मी कामवाली म्हणून काम करत होते. निशाची मुलगी शर्वरी म्हणाली, मम्मी, तू त्या म्हातारीला कामावर ठेवले आहे आणि पण ती व्यवस्थित काम करत नाही. हा बघ, माझ्या ड्रेसला काल हा सॉसचा डाग लागला होता, तिने व्यवस्थित धुतला नाही. आता तू सांग, शाळेमध्ये हा घाणेरडा युनिफॉर्म घालून जाऊ का? हिच्यापेक्षा तर आपली पूर्वीची कामवाली चांगली होती. तेव्हा तिचा भाऊ मोनू म्हणाला, हो मम्मी, काढून टाक तिला. माझ्या खोलीतील एक वस्तूसुद्धा जागेवर सापडत नाही आणि जेव्हा माझे मित्र आपल्या घरी येतात तेव्हा ती न विचारता माझ्या खोलीमध्ये येते. आणि एवढेच काय, पण तिचा खूप घाणेरडा वास येतो. एकतर मला या बाईला आंटीसुद्धा म्हणावेसे वाटत नाही. मी तिला आंटी म्हणालो की माझे मित्र हसतात आणि म्हणतात की तुमची नातेवाईक आहे का?
तेव्हा निशा म्हणाली, ठीक आहे शर्वरी, तू उद्या दुसरा शर्ट घाल आणि म्हणू उद्यापासून तुझ्या सर्व वस्तू तुला जागेवर मिळतील. आता तुम्ही जा, मी त्या कामवालीकडे पाहते. त्यानंतर निशा सुरेखाताईंना आवाज देते, तेव्हा सुरेखाताई काही उत्तर देत नाहीत. तेव्हा निशा घराच्या मागे सर्वंट क्वार्टर्समध्ये जाऊन पाहते. तेव्हा सुरेखाताई स्टीलच्या छोट्याशा ग्लासमध्ये चहा पीत बसलेल्या होत्या. तेव्हा निशा म्हणाली, का गं सुरेखा, तुला इथे आराम करण्यासाठी आणि चहा पिण्यासाठी आणले आहे का? काय हा अचानक? निशाला अचानक समोर पाहून सुरेखाताईंचे गरम चहाने तोंड भाजले. त्यांनी चहाचा कप पटकन बाजूला ठेवला. निशा पुढे म्हणाली, मला स्वप्नाली म्हणाली होती की नीलिमा म्हणाली होती की तुला घरातील सर्व कामे येतात आणि तू मुलांची देखभालसुद्धा करू शकतेस. त्यामुळे मी तुला इथे कामावर ठेवून घेतले आहे. माझ्या घरामध्ये राहतेस, 3 टाईम खातेस आणि तरीसुद्धा एकही काम व्यवस्थित करत नाहीस. सुरेखाताई हात जोडून म्हणाल्या, मॅडम, माझ्याकडून काय चूक झाली मला सांगा. जी चूक झाली ती मी नक्कीच सुधारेल. तेव्हा मी त्यांना म्हणाली, तुला सुधारावे लागेलच, नाही तर लागणारच आहे. दर महिन्याला माझ्याकडून कामाचे 8,000 रुपये घेतेस. हे बघ, यापुढे जर काही चूक झाली तर याद राख, मी नीलिमाकडे तुझी तक्रार करेल आणि पैसे पूर्ण देणार नाही. एक तर तू माझ्या मुलीचे कपडे व्यवस्थित धुतले नाहीस आणि माझ्या मुलीचे सामान इकडून तिकडे उगाचच नेऊन ठेवतेस. उद्यापासून मुले जसे सांगतील तसेच करायचे. मी एकटीच तुझी मालकीण नाही, या घरातील प्रत्येक सदस्य तुझा मालक आहे. तुला सर्वांचे ऐकावे लागेल. आता लवकर सर्व कामे कर. जेव्हा पाहावे तेव्हा गुपचूप दिवसभर खात राहते. या नीलिमाने पण मला कुठे फसवले आहे काय, असे बडबड करत निशा तिथून जाते. बिचाऱ्या सुरेखाताईंच्या डोळ्यात पाणी आले. त्यानंतर त्यांनी तो थंड झालेला चहा एका घोटात संपवला आणि पदराने अश्रू पुसायला लागल्या. लगेचच त्या स्वयंपाकखोलीत गेल्या आणि मग निशाने सांगितल्याप्रमाणे सर्व कामे केली. पाहता पाहता 1 वाजला. निशा जेव्हा पाणी घेण्यासाठी स्वयंपाकखोलीत आली तेव्हा सुरेखाताई घाबरत म्हणाल्या, मॅडम, तुम्ही म्हणाल तर मी थोडा नाश्ता करू? खूप जोरात भूक लागली आहे. निशा म्हणाली, का? तू सकाळीच तर चहा पिला होतास ना? तेव्हा सुरेखाताई म्हणाल्या, खूप वेळ झाला चहा पिऊन आणि मगाशी मी खूप थोडा चहा पिला होता, पण मी अजून काही खाल्ले नाही. मला असे वाटत नाही की मी आजारी पडावे आणि तुमच्यावर ओझं बनून राहावे. निशा गप्प बसली. तेव्हा सुरेखाताई पुन्हा म्हणाल्या, मग मॅडम, मी शर्वरी आणि मोनूचा उरलेला नाश्ता खाऊ का? तेव्हा निशा म्हणाली, काय म्हणालीस? तुझी नजर माझ्या मुलांच्या नाश्त्यावर असते. तेव्हा सुरेखाताई हात जोडून म्हणाल्या, नाही मॅडम, ते तर माझ्या नातवंडांच्या वयाचे आहेत. मी का त्यांच्या खाण्यावर नजर ठेवीन? मी तर ते अन्न वाया जाईल म्हणून म्हणाले होते. तेव्हा निशा म्हणाली, ठीक आहे, खाऊन घे, पण जेव्हा माझी मुले काही खात असतात तेव्हा त्यांच्यासमोर जात जाऊ नकोस. एवढे बोलून ती निघून गेली. बिचाऱ्या सुरेखाताईंनी मोनू आणि शर्वरीने उरवलेला नाश्ता खाऊन आपली भूक मिटवली आणि मग दुपारचे काम करायला लागल्या. काही वेळाने सर्व काम संपवून त्यामागे आपल्या खोलीमध्ये निघून गेल्या. आंघोळ वगैरे करून त्यांनी आपली पाठ टेकली आणि छताकडे पाहत म्हणाल्या, आम्ही अशी काय चूक केली ज्यामुळे माझ्या मुलाने सुद्धा माझी साधी चौकशी केली नाही आणि माझ्या सुनेने मी एवढे काय वाईट केले होते की जिने मला एक कामवाली म्हणून आपल्या मैत्रिणीच्या घरी पाठवले. देवा, तुला माझी जरासुद्धा दया आली नाही का रे? माझ्यासाठी जर चांगले करू शकत नाहीस तर कमीत कमी या धर्तीवरचा माझा भार तरी कमी कर आणि मला तुझ्याकडे बोलावून घे. असा विचार मनात आणून सुरेखाताई त्यांच्या डोळ्यातून अश्रू आले. सुरेखाताईंचे पती पॉवर हाऊसमध्ये काम करत होते. 2 वर्षापूर्वी ते सेवानिवृत्त झाले. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी होती. त्यांच्या मुलीसाठी एक चांगले स्थळ आले तेव्हा त्यांनी आपल्या मुलीचे लग्न करून दिले आणि त्यांचा मुलगा साहिलाही उच्च शिक्षित बनवले. शोधत होता त्याच दरम्यान रोड ॲक्सिडेंटमध्ये सुभाषरावांचे निधन झाले, ज्याचा सुरेखाताईंना खूप मोठा धक्का बसला. कसे तरी त्यांनी घराची जबाबदारी सांभाळली. पैशाची काही अडचण नव्हती कारण सुभाषराव आपल्या पत्नीसाठी बरेच काही मागे ठेवून गेले होते. त्या आरामात आपले म्हातारपण जगू शकल्या असत्या
देवाच्या कृपेने साईला ही चांगली नोकरी मिळाली. आपल्या दुःखातून बाहेर येण्यासाठी सुरेखाताईंनी साईचे लग्न निलिमाबरोबर ठरवले आणि त्या आनंदाने जगायला लागल्या होत्या. पण वेळ कधी बदलते हे कोणालाही ठाऊक नसते. हा विचार करता करता सुरेखाताईंना कधी डोळा लागला समजलेच नाही. त्यांना झोपून काही वेळ झाला होता की तेवढ्यात निशाने त्यांचा दरवाजा जोरजोरात वाजवायला लागली आणि म्हणाले, अगं सुरेखा, जाऊ खाऊन पसरलीस का? दुपारचे जेवण कोण बनवणार आहे? तुझा बाप? थांब आता, मी त्या निलिमाला फोन करते आणि म्हणते की मला वैताग आला या म्हातारीचा. लोक खरेच बोलतात की म्हाताऱ्या बायकांना कधीसुद्धा कामावर ठेवू नये. काम तर काही करत नाहीत, पण मात्र त्रास मात्र नक्की देतात. अगं निघतेस का खोलीतून की दरवाजा तोडून आत येऊ आता? सुरेखाताईने पटकन दरवाजा उघडला तेव्हा निशा त्यांच्या जोरात कानशिलात लावली आणि म्हणाली, म्हातारे तुझी एवढी हिंमत? अगं मी दुपारी 1 मिनिटसुद्धा झोपत नाही आणि तू इथे आरामात गाढ झोपली आहेस. मी तुला झोपायचे पैसे देते का? जा पटकन जाऊन जेवण बनव. सुरेखाताई रडायला लागल्या आणि त्या माफी मागत म्हणाल्या, माफ कर मुली, मी एवढी थकली होते की मला कधी डोळा लागला समजलेच नाही. निशा म्हणाली, खबरदार जर मला मुली वगैरे म्हणालीस तर. मी तुला काय सांगितले होते की तू मला मॅडम म्हणायची आहेस आणि न विचारता झोपायला कशी आलीस इकडे? मी तुला आजचा पगार देणारच नाही बघ तू. यावर सुरेखाताई काहीच बोलले नाही. त्या गुपचूप काम करायला लागल्या. इकडे निशाने निलिमाला फोन लावला आणि तिला खूप सुनावली. ती म्हणाली, निलिमा, असली कसली कामवाली माझ्या घरी पाठवून दिलीस? एक काम धड नीट करत नाही, जेव्हा पाहावे तेव्हा झोपलेली असते. जर असे चालत राहिले तर पुढच्या महिन्यात मी तिला परत तुझ्याकडे पाठवणार आहे. तेव्हा निलिमा म्हणाली, हे बघ निशा, तू माझी मैत्रीण आहेस, त्यामुळे मी तुला माझ्या ओळखीतली बाई पाठवली होती. आजच्या जमान्यामध्ये विश्वासू कामवाली मिळत नाही. एखादी भाकरी जास्त देत जा तिला, मग बघ कशी काम करते. बरं ऐक ना, जरा तिला फोन देतेस का? मी तिच्याशी बोलते. असे म्हणतात निशाने फोन दिला आणि ती तिथून निघून गेली. तेव्हा निलिमा म्हणाली, काय झाले आई? मला तर वाटत आहे की तुम्हाला तुमच्या मुलीला आनंदी पाहिजे नाही, त्यामुळेच तिकडे प्रॉब्लेम करत आहात. तुम्ही म्हणाल तर तुमच्या मुलीच्या सासरी सांगू का की तुम्ही कुठे काम करता आणि काय काम करत आहेत? तेव्हा सुरेखाताई म्हणाल, नको बाई, माझ्या मुलीच्या सासरी हे कळू देऊ नकोस, नाही तर तिला तिच्या सासरचे बरेच ऐकवतील, नावे ठेवतील, तिचा संसार खराब होईल. अगं पण सुनबाई, तूच तर मला इकडे निशाकडे पाठवले होतेस. तू म्हणाली होतीस की तुझी मैत्रीण आहे, तिला आई आणि सासू ही नाही, त्यामुळे तिला जन्मलेल्या बाळांची काळजी कशी घ्यायची हे ठाऊक नाही. मुलांची काळजी कशी घ्यायची हे शिकवून या परत पुढच्या आठवड्यात म्हणाली होतीस. पण निशाची मुले खूप मोठी आहेत आणि मला इकडे येऊन 3 महिने झाले तरी तू मला न्यायला आली नाहीस आणि मला इथेच कामवाली म्हणून कामावर ठेवून घ्यायला लावले आहेस. सुनबाई, तू माझ्यासोबत असे कसे वागू शकतेस? देवाला तरी घाबर. मी तर तुला माझ्या मुलीप्रमाणे प्रेम केले होते आणि तू माझ्यासोबत असे काय केलेस? असे बोलून सुरेखाताई फोनवर रडायला लागल्या. तेव्हा निलिमा म्हणाली, जास्त नाटक करायची गरज नाही. आणि तुम्हाला काय वाटते, या वयात कोण तुम्हाला चांगल्या कामावर ठेवून घेईल? तुम्ही इथे माझ्या घरामध्ये असताना 3 टाईम बसून फुकट खात होतात. इथे फुकटचे खाण्यापेक्षा तिकडे काहीतरी काम करून खात आहात, मग चांगले नाही का? आणि वरून तुम्हाला चांगला पगारही मिळतो. जे 4 पैसे तुम्हाला मिळत आहेत त्याच तुमच्या पैशातून रक्षाबंधन आणि दिवाळीला, भाऊबीजेला तुमच्या मुलीसाठी भेटवस्तू पाठवली जातात. मग जर तुम्ही काम करणार नाही तर ते सर्व बंद होईल. त्यामुळे गुपचूप आहे तिथे काम करत राहा, नाहीतर मुलगा आणि नातवंडांचे तोंड पाहण्यासाठी तुमचा तो तरसवून टाकेन. एवढे बोलून निलिमाने फोन कट केला. सुरेखाताई विचार करायला लागल्या. सुनेचे तर लक्षात येतं, पण माझा मुलगा कोणत्या जगामध्ये जगतोय, ज्याने 3 महिन्यांपासून आपल्या आईला पाहिले नाही? मग त्याने मला शोधण्यासाठी काही हालचाल कशी केली नाही? बरं, तो बायकोला सुद्धा प्रश्न विचारत नाही की आई कुठे गेली आहे? देवा, काय दुनिया बदलली आहे.
आईवडिलांनी मुलांवर केलेले प्रेम, माया, त्यांचे पालनपोषण मुले कशी विसरून जातात. तेवढ्यात निशा तिथे आली आणि म्हणाली, महाराणी कोणत्या स्वप्नांमध्ये गुंग झाल्या? स्वप्नातून बाहेर या आणि संध्याकाळचा चहा नाश्त्याची तयारी करा. आणि हो, परवा माझ्या काही मैत्रिणी घरी येणार आहेत, तेव्हा चांगल्या प्रकारे घराची साफसफाई कर आणि चहा, समोसे, कचोरी आणि जे काही तुला बनवायला येते ते सर्व काही बनव. पण एक मात्र लक्षात ठेव, मला न विचारता काही खायचे मात्र नाहीस, नाहीतर धक्के मारून घराबाहेर काढून एवढे बोलून निघून गेली. 2 दिवसानंतर सुरेखाताई सकाळीच घरकाम करायला लागल्या. त्यांच्या चेहऱ्यावरून दिसत होते की त्या खूप थकल्या आहेत. संध्याकाळी निशाच्या जेव्हा मैत्रिणी आल्या तेव्हा त्या सर्व तयारी पाहून खूप खुश होत्या. साधारण 3-4 तासानंतर जेव्हा सर्वजण जायला निघाले तेव्हा निशाची एक मैत्रीण पुष्पा म्हणाली, निशा, मला खूप तहान लागली आहे, ग्लास पाणी देशील का? तेव्हा निशाने सुरेखाताईंना आवाज दिला, सुरेखा, एक ग्लास पाणी घेऊन ये. तेव्हा सुरेखाताई हळूहळू चालत पाण्याचा ग्लास घेऊन आल्या. त्यांचे हात थरथर कापत होते, कारण त्या खूप थकल्या होत्या. जेव्हा त्या पुष्पाच्या हातात पाण्याचा ग्लास देत होत्या तेव्हा अचानक त्यांच्या हातातून तो ग्लास खाली पडला आणि घरात सर्वत्र पाणी झाले. पुष्पा म्हणाली, निशा, अशा म्हाताऱ्या माणसांना कामावर का ठेवतेस? कोणी पाहिले तर तुझ्या विरुद्ध कंप्लेंट करतील, उगाच तुला जेलची हवा खावी लागेल. निशाने तिच्याकडे बघितलं तर तिला पाहून असे वाटले की हिने सकाळपासून काहीच खाल्ले नाही. पण मला हा त्यांचा चेहरा ओळखीचा वाटतोय. मला असे का वाटते की मी ह्यांना कुठेतरी पाहिले आहे. त्यांच्याकडे पाहून त्या चांगल्या घरातील असतील असे वाटते. 3 महिन्यातून पहिल्यांदा स्वतःबद्दल चांगले शब्द ऐकून ताईंच्या डोळ्यांमध्ये वेगळी चमक आली. त्या म्हणाल्या, हो मुली, मी एका चांगल्या घरातीलच आहे. माझी फसवणूक झाली, त्यामुळे नाईलाजाने मी इथे राहत आहे. तेव्हा पुष्पा म्हणाली, हो, लक्षात आले. मी जेव्हा नाशिकला गेले होते तेव्हा तुम्हाला साईच्या घरी मी पाहिले होते. तुम्ही आधी त्यांच्याकडे काम करत होतात का? पण त्यांनी तर सांगितले होते की तिथे फक्त त्यांची आई राहते. तेव्हा निशा म्हणाली, तू कोणाबद्दल बोलत आहेस? ते आपल्या कंपनीचे प्रसादजी, साईजी नाशिकला राहतात त्यांच्याबद्दल का? जेव्हा पुष्पा म्हणाली, हां, तेच. त्यांची पत्नी निलिमा आपल्यासोबत किटी पार्टीमध्ये 6 महिन्यांपूर्वी आली होती. तू तिला विसरलीस का? जेव्हा निशा म्हणाली, अरे, त्या निलिमानंच तर हिला माझ्याकडे पाठवलं आहे. अरे मग ही निलिमाची सासू आहे. असे ऐकताच सुरेखाताई जोरजोरात रडायला लागल्या. निलिमा कशी आहे हे तिच्या मैत्रिणींनाही समजले होते. पुष्पाने सुरेखाताईंना दिलासा दिला. ती म्हणाली, काकू, तुम्ही काळजी करू नका, आम्ही तुम्हाला पुन्हा नाशिकला पाठवून देऊ. पण आम्हाला त्या निलिमाकडून ही अपेक्षा नव्हती की काही पैशांसाठी ती एवढी खालच्या तळाला जाईल. तेव्हा निशा म्हणाली, यात तर माझीही चूक आहे. मी सुद्धा त्यांच्याबद्दल माहिती करून घेतली नाही. आणि काकू, तुम्ही मलाही सांगितलं नाही की तुम्ही निलिमाच्या सासूबाई आहात आणि गुपचूप माझ्या घरात काम करत राहिलात आणि मलाही पापाचे भागीदार बनवले. हे बघा काकू, आता तुम्ही माझ्या घरी काम करणार नाहीत. या महिन्याचे पैसे मी तुम्हाला देते, तुम्ही गुपचूप इथून निघून जा. तेव्हा पुष्पा म्हणाली, निशा, यामध्ये त्यांचा काय दोष आहे ज्यामुळे तू यांच्याशी अशी बोलत आहेस? अगं, यांच्या जागी दुसरं कोणीही कामवाली असती तरी देखील आपल्याला त्यांच्याशी अशा प्रकारे नाही बोलले पाहिजे. कमीत कमी त्यांच्या वयाचं तरी भान ठेव. तू असे कर, फक्त यांचे नाशिकचे तिकीट काढून त्यांना पाठवून दे आणि निलिमाला फोन करून इन्फॉर्म कर, साईंना फोन करून हे सर्व सांग म्हणून. असे बोलून सर्वजण आपापल्या घरी निघून गेले. दुसऱ्या दिवशी निशाने तिकीट काढले आणि सुरेखाताईंना त्यांच्या सामानासह बसमध्ये बसवले. पण सुरेखाताईंना निलिमाच्या सांगण्यावरून चुकीच्या बसमध्ये बसवले, जेणेकरून त्या कधीच घरी पोहोचू शकणार नाहीत आणि वाटेतच धक्के खात राहिल्या. जेव्हा पुष्पाच्या नवऱ्याने साईला फोन करून सर्व काही सांगितले तेव्हा तो खूप घाबरला. त्याच्या अंगावर काटा आला. साईने कोणाला काही सांगितले नाही. मुलांना फोन करून आजी आली आहे का असे 2-3 वेळा विचारले, पण अजूनही आई घरी पोहोचली नव्हती. बराच वेळ झाला आणि आई आली नाही. तेव्हा त्याने आईला शोधायला सुरुवात केली आणि आज 1 आठवड्यानंतर त्याला
त्याला आई अशा अवस्थेमध्ये मिळाली होती. सुरेखाताई विचारातून बाहेर आल्या. साईने आईच्या कापडावर हात ठेवला. त्याला जाणवले की आईला हलकासा ताप आला आहे. कपाळावर हात ठेवला. हलकासा ताप आला आहे. तेव्हा त्यांनी आईला औषध दिलं आणि आपल्या मुलांना आजीजवळ सोडून तो आपल्या खोलीत गेला आणि आपलं सामान पॅक करायला लागला. साईकडे पाहून निलिमाच्या काही लक्षात येत नव्हते की हा आपली बॅग भरून कुठे निघाला आहे. तुम्ही मला काहीच बोलला नव्हता, पण तरीही निलिमा म्हणाली, हे बघ साई, माझी आई, तुम्ही हे सर्व केले नाही, त्यात माझी काही चूक नाही असे मला वाटते. तुला तर ठाऊक आहे की तर सासूबाई त्यांच्या मुलीसाठी काय काय करत असतात. त्यांनी त्यांच्या मुलीसाठी संगोपनाच्या गोष्टी एका महिला केंद्रामध्ये शिकवायच्या आहेत आणि त्या तर तिकडे जाऊन घरोघरी काम करायला लागल्या आणि तेही आपल्या ओळखीच्या लोकांच्या घरी. हद्द झाली तुझ्या आईची. तेव्हा साई म्हणाला, ठीक आहे, पण तू तर म्हणाली होतीस की आई तिच्या मैत्रिणींसोबत तीर्थयात्रेला गेली आहे. मग आई इकडे निशाकडे कशी पोहोचली? ही माझ्या मागच्या महिन्याची कमाई आहे, पण आता मला तिकडे पाठवू नकोस. अरे साई, यापेक्षा तर मी माझ्या गावी राहत होते ते चांगले होते असे बोलली आणि सुरेखाताई परत आपल्या खोलीत निघून गेल्या. निलिमा काही म्हणणार त्याआधी साई म्हणाला, मी तुझ्याकडून ही अपेक्षा केली नव्हती. तू इतक्या खालच्या पातळीला जाशील हा विचार मी सुद्धा केला नव्हता. अगं, तुझ्या लक्षात आहे का, जेव्हा तू लग्न करून या घरामध्ये आली होतीस तेव्हा माझ्या आईने तुझे किती लाड पुरवले होते, तुझ्यावर किती प्रेम केले होते. स्वतःच्या मुलीपेक्षा नेहमी तिच्या तोंडात तुझे नावाचे निलिमा जेवलीस का आई? तुला जे काही खायला आवडायचे ते पदार्थ बनवायची. एवढंच काय, पण ती तुझ्या आवडीचे दागिनेसुद्धा बनवायची. ती स्वतःच्या मुलीला काही देत नव्हती, पण तुझ्यावर प्रेम करण्यात तिने काही कमी केले नाही. पण तू काय केलेस? माझ्या आईची प्रॉपर्टी होती, तू फक्त स्वतःच्या नावावर करून घेतलीस. तरीसुद्धा माझी आई तुला काहीही बोलली नाही, पण तुला माझ्या आईची एक भाकरी देखील जास्त वाटायला लागली. त्यामुळे तू त्यांना दुसऱ्यांच्या घरी जाऊन काम करण्यासाठी पाठवले. तेव्हा निलिमा म्हणाली, हे बघ साई, तुला कधीच माझे बोलणे खरे वाटणार नाही, पण आई आल्याबरोबर तू लगेच पूर्वीसारखा आईचा जप करत आहेस. आणि तसेही तुझी आई म्हणत आहे ना की त्यांनाही इथे राहायचे नाही, गावी पाठवून द्या म्हणून. तर मग पाठवून दे ना त्यांना गावी, नाहीतर मग मीच इथून निघून जाईन. त्या सासूबाई पण आत्ताच घरी आल्या नाहीत की लगेच भांडणे लावली आम्हा नवरा बायकोमध्ये. यावर साई म्हणाला, माझी आई माझ्यासोबतच राहील. मला इथे काही ठाऊक नाही. मलाही तुमच्या आईसोबत राहायचे नाही. मला त्या आपल्या संसारात नको आहेत. त्यामुळेच तर मी त्यांना इथून दुसरीकडे पाठवून दिले होते. त्यांची मुलगी स्वप्नाली वर्षातून 4दा येथे दरवेळेस येते. तिला आले की नाही लगेच भेटवस्तू असतात. मग साई तुम्हाला उगाच खर्चात टाकतात या मायलेकी, म्हणून मी तुमच्या आईला माझ्या मैत्रिणीच्या घरी काम करण्यास लावली. काम करून जे काही पैसे येतात त्या पैशातून घेऊन देत मग लेकीला हवंय ते. हे ऐकताच साईला राग आला आणि त्याने जोरजोरात बायकोच्या कानशिलात ठेवून दिली. तो म्हणाला, किती नालायक बाई आहेस तू. माझ्या बहिणीच्या चोळी बांगडीच्या खर्चासाठी माझ्या आईला कामवाली म्हणून मैत्रिणीच्या घरी काम करायला पाठवलेस. आता तिचा हा मुलगा अजून जिवंत आहे. मी माझ्या बहिणीला आणि आईला काही कमी पडू देणार नाही, हे लक्षात ठेव. हे सुरेखाताईंनी हे सर्व काही ऐकले आणि त्या जोरजोरात रडायला लागल्या. त्यांनी डोळे पुसले आणि त्यांच्या खोलीतून साईला आवाज दिला. साई लगेच इकडे आला आणि म्हणाला, आई काय झाले, तुला काय हवे आहे का? आई म्हणाली, बाळा, मला आता शहरांमध्ये राहावे असे वाटत नाही की ते माझी मन अजिबात लागत नाही. कृपा करून मला माझ्या गावी सोडून ये. तुझे खूप उपकार होतील. अरे, कोणी नसले तरी मी तुझ्या वडिलांच्या आठवणीत राहील. या शहरात तर त्यांनी घर यासाठी घेतले होते की आपण सर्वजण एकत्र राहू, तरच एकमेकांबद्दल प्रेम राहील. प्रेम तर राहिलेच नाही. जी उरली सुरली इज्जत आहे तीच गुंडाळून मी इथून निघून जाईल. साईला आता समजले की आईने सर्व काही ऐकले आहे. तो आईला म्हणाला, नाही आई, मी तुला तिकडे पाठवणार नाही. अगं, या वयात तुला माझी जास्त गरज आहे. तिकडे जाऊन आजारी पडलीस तर कोण घेईल तुझी काळजी?
पण सुरेखाताई काही ऐकायला तयार नव्हत्या. साईने आईला समजवण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्या म्हणाल्या, माझे जे काही व्हायचे ते होऊ देत. माझे वय झाले आहे, मी आणखी किती दिवस जगणार आहे. दुसऱ्या दिवशी आई गावी जाण्याचा हट्ट करायला लागली आणि गावी जायला निघाली. तेवढ्यात त्यांचा नातू हर्ष आजीचे पाय धरून रडू लागला. पण आता आजी तर मुलांचा संसार वाचवण्यासाठी हे सर्व करत होती, हे त्या लहान जीवाला कसे कळणार. पण जाताना त्या निलिमाला म्हणाल्या, मी सांगते ते लक्षात ठेव सुनबाई, तू बाभळ लावत असशील तर आज ना उद्या त्याचे काटे तुलाही टोचतील आणि तेव्हा तुला माझी आठवण येईल. एवढे बोलून सुलेखाताई कायमच्या गावी निघून गेल्या. 2 दिवसानंतर साईसुद्धा आपल्या आईकडे कायमच्या गावी राहण्यासाठी गेला. सुरेखाताईने आपल्या मुलाला खूप समजावले, पण त्याने काही ऐकले नाही. बायकोशी असलेले सर्व नाते तोडून तो कायमचा आपल्या इकडेच राहू लागला. तिथूनच ऑफिसला जाऊ लागला. असेच दिवस सरत होते. अचानक वृद्धापकाळाने सुलेखाताईंचा मृत्यू झाला. तरी साई स्वतःच्या घरी गेला नाही. आता तर हर्षसुद्धा मोठा झाला होता. काही वर्षानंतर त्याचेसुद्धा लग्न झाले आणि निलिमाची सून प्राजक्ता घरी आली. प्राजक्ताने हर्ष एकत्र मिळून साईचा बिझनेस सांभाळायला सुरुवात केली आणि हळूहळू प्राजक्ता निलिमाच्या सर्व वस्तू आपल्या नावावर करून घ्यायला लागली. आणि अखेर तो दिवस आला ज्याची निलिमाने कधी कल्पनासुद्धा केली नव्हती. निलिमाने कधी सुलेखाताईंसोबत केले ते सर्व आज तिच्यासोबत व्हायला लागले. आणि एक दिवशी मुलांनी आणि सुनेनी निलिमाला वृद्धाश्रमाचा रस्ता दाखवला. तेव्हा साईसुद्धा काही बोलला नाही, कारण त्यानेसुद्धा आपल्या बायकोला आधी हेच करताना पाहिले होते. निलिमा जेव्हा वृद्धाश्रमात पोहोचली तेव्हा तिला जाणवले की आज तिच्या सासूचे बोलणे खरे ठरले. हा विचार करून निलिमाला पश्चाताप व्हायला लागला की आपण आपल्या दिवंगत सासूची मनातल्या मनात माफी मागायला लागली. तिने गावी जाऊन आपल्या नवऱ्याची देखील माफी मागितली, पण त्याने तिला माफ केले नाही आणि ती पुन्हा वृद्धाश्रमामध्ये गेली. तिला समजले की तिच्या वहिनीने सुद्धा कधीच तिच्या आईला देखील वृद्धाश्रमामध्ये पोहोचवले होते. त्यामुळे आता दोघी मायलेकी वृद्धाश्रमात जसे असेल तसे खाऊन आपले आयुष्य जगत होत्या. हर्ष आपल्या पत्नीसह अधूनमधून त्याच्या बाबांकडे साईकडे जातात. त्यांनी अनेकदा साईला घरी घेऊन जाण्याचा प्रयत्न केला, पण तो काही शहरात पुन्हा गेला नाही. तो एकटाच गावाला राहू लागला. निलिमाने त्याला खूप विनंती करून देखील त्यांनी निलिमाला माफ केले नाही. एक दिवस साई सुद्धा अल्पशा आजाराने मरण पावला. त्यानंतर निलिमाला तिचा पश्चाताप होऊ लागला, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. शेवटी तिलाच राहावे लागले, पण तिला कोणीही साथ दिली नाही. धन्यवाद.